या स्पर्धेच्या माध्यमातून नक्की सध्या भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेटमध्ये आई गावदेवी स्पोर्ट नानकर या संघाचं कौतुक होतोय। चांगली स्पर्धा, चांगले कॉल मेसेज येत आहेत। चला पुढील स्वागत सन्मान बालाराम पाटील मातोश्री 40+ चाविंद्र संघाचे एक सिनियर खेळाडू आहेत। स्वागत आणि सन्मान माजी सरपंच दत्तात्रय रामचंद्र सुतार नानकर सांगे ग्रुप ग्रामपंचायतचे ते माजी सरपंच राहिलेत आणि त्यांच्याच मान सन्मानार्थ ही स्पर्धा इथे आयोजित केली आहे। सुनील भाऊ आपण देखील स्वागत सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। एजी स्पोर्ट निंबवली या संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू सुनील गुलवी यांचा देखील स्वागत आणि सन्मान या स्पर्धेचे आयोजक दत्तात्रय रामचंद्र सुतार माजी सरपंच यांच्या शुभ हस्ते केला जाईल। नक्कीच या स्वागत सन्मानानंतर आपण थेट या पहिल्या फेरीच्या चौथ्या सामन्याच्या पहिल्या इनिंग मध्ये जाणार आहोत। सुनील गुलवी यांचा स्वागत आणि सन्मान निंबोली ग्रामपंचायतचे माजी सरपंच देखील सुनील गुलवी राहिलेले आहेत। आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। ओ टू मनोज ठाकरे। धन्यवाद। हॅलो स्ट्राइकला बॅट्समन कोण आहे? पुढील चेंडू या वेळेस चांगला खेळलेला आहे। पाहूया ऑन साइडला जातोय, एक धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काय नाही आहे। उल्हास आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती दिलीप आणि उल्हास यांची एक चांगलीच जुळते। पाहूया या ठिकाणी पाहिले तर पहिल्या चेंडूवरती वाईट, त्यानंतर एक पुढे काय घडते पाहूया। या वेळेस सेपल झाले ते, क्रॉस झाले ते, जागा बनवली होती नितीन बजागे यांनी। आपण पाहिलं तर काल त्यांचा एक चांगली स्पर्धा पाहायला मिळाली होती। या सन्माननीय राम पाटील साहेबांच्या माध्यमातून प्रति षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे। नितीन बजागे आज आपण पाहिलं तर माजी नगरसेवक, विद्यमान नगरसेवक राम पाटील यांना आपण पाहतोय। दोघेही आपण पाहिलं तर भिवंडी महानगरपालिकेमध्ये चांगलं काम करतायत। यावेळेस आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा इथेही प्रयत्न झाला होता, व तसं बॅटच्या पाठीमध्ये घेता आलं नाहीये। एक धाव इथं कंप्लीट केली जाते, एका धावीने धावसंख्या 3 या अंकावरती जाऊन पोहोचते। पहिले षटक पाहतोय उल्हास यांच्या माध्यमातून हाताळलं जातंय। पॉवर प्लेचं षटक आहे, पॉवरफुल गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। गोवे संघ आहे का ताकदवार संघ आहे, नेहमीच चांगली चांगली खेळी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते। यावेळेस मिस टाइम झालेला आहे, क्या बात आहे, जेल सुटला जातोय। सहज सोपा जेल आपल्याला पाहायला मिळत होता, परंतु तो काही कंप्लीट करता आला नाहीये। 2 धावा कंप्लीट केल्या, तिसरीचा प्रयत्न, 3 धावा पाहता पाहता त्या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत। जेल घेतला असतं तर एकी धाव आली नसती, परंतु असतं नसतं जर तरला या क्रिकेटच्या खेळामध्ये मुळीच जागा नाहीये। आतापर्यंत आपण पाहिलं तर 2 ट्रॉफ्या ज्या आहेत त्या लागलेल्या आहेत जानमान गोवे संघाच्या हाताला। ताडाली संघाच्या हाताला अजून काही खास लागलं नाहीये आणि आपण पाहतोय खूप कमी क्रिकेट खेळलं जातं त्यांच्या माध्यमातून। सर्वच खेळाडू आपण पाहिलं तर उद्योजक आहेत, कामधंद्यामध्ये व्यस्त, त्याच्यामध्ये वेळ त्यांना काही मिळत नाहीये। जेव्हा जेव्हा वेळ मिळला जातो तेव्हा तेव्हा खेळला जातो त्यांच्या माध्यमातून। जानमान गोवे एक अतिशय ताकदवार संघ गणला जातोय, कुठल्याही संघाला घाम फोडताना नेहमीच आपल्याला पाहायला मिळत आहेत। मग या फॉर्मेट मध्ये रँकिंग नंबर 1 वरती असला बंदरावरती काल्हेर या संघाला सुद्धा त्यांनी इथं मात्र चांगली झुंज देताना पाहायला मिळत आहेत।
पुढील चेंडू यावेळेस पाहतोय आपण चांगला चेंडू हाताळला जातो. या ठिकाणी कुठल्या प्रकारची धाव नाही आहे, निर्धावची होते सांगता. इथेही चांगला चेंडू हाताळला जातोय. हॅलो, बहुसंख्य आपण पाहतोय धापलकावरती 8 या अंकावरती जाऊन पोचली गेली आहे. नवीन बॅट्समन रमाकांत, क्या बात आहे. पाहूया डावाला सावरण्यासाठी आवरण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र उडवण्याचा प्रयत्न. शॉट थर्डमॅनच्या रिझन मध्ये, क्या बात आहे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काय नाही आहे. एका धावेने धावसंख्या आपण पाहतोय 9 या अंकावरती जाऊन पोहोचते. वरालदेवी ताडाली संघ फलंदाजी करत असताना पाहायला मिळते. एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेस सोडवल्यावर शॉट, बट बाउंड्री लाईन क्लिअर करू शकत नाहीये. फलंदाज बाद होतोय झेलच्या स्वरूपात. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जातोय योगेश, क्या बात आहे. पाहूया दिलीप या ठिकाणी येतोय नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ कंप्लीट होते. धावसंख्या आपण पाहतोय फक्त 9 अंकावरती. या स्पर्धेतील सर्वाधिक धावा आपण जर पाहिल्या तर 70 धावा कुठून काढल्या होत्या आपण पाहिलं तर बिनार संघाच्या विरोधामध्ये पिंपलकर संघाने या ठिकाणी पाहतोय आपण दुसरी धावेची मागणी केलेली आहे. पोचला जाईल का, परंतु इथं काय घडतंय पाहूया मैदानाच्या आत. यास फलंदाज होते या ठिकाणी बाद. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नंदू, सबका बंधू. पाहूया गोलंदाजी वरती कशा प्रकारे वडचर कामगिरी केली जाईल. खेळाडू चांगला आहे, परंतु तो खेळ चांगला पाहायला मिळेल का हे पाहिले जाईल. दिलीप या ठिकाणी पाहते गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. 9 धावा धावफलकावरती लागले गेलेत. पुढील चेंडू
यावेळेस कोलोर टप्प्याचा चेंडू आपण तेच तर्रार पाहायला मिळाला. पहिलाच चेंडू आपण पाहिला तर फलंदाज बाद केले, त्यानंतर इथं मात्र आपण पाहतोय निर्धावचे होते सांगता. पुढील चेंडू यावेळेस ऑन साइडला खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक येतोय दुरून, चेंडूला उचलला जाईल. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळाला, परंतु एकच धाव समाधान मानावं लागेल. चांगली फेकी त्या ठिकाणी पाहायला मिळते. एकेरी दुहेरी धावसंख्येवरती तुम्हाला समाधान मानावं लागते. मोठा फटका लागत नाही. प्रयत्न जरूर चालू आहेत, परंतु आपण पाहतोय काही टुर्नामेंटमध्ये गोवे संघाचा जो परफॉर्मन्स आहे तो अफलातून वाखाणण्याजोग्य. प्रॅक्टिस इज मन परफेक्ट आणि प्रॅक्टिस त्यांची परफेक्ट पाहायला मिळते. या ठिकाणी समोरच्या दिशेने खेळून काढलेला आहे. पाहूया चंदू आहे त्या ठिकाणी आणि ओव्हरथ्रो झालेला आहे. पाहूया तिसरी धाव कंप्लीट केली जाते. क्या बात आहे. आपण पाहतो या इनिंग मध्ये 2 वेळा तिसरी धाव कंप्लीट होताना पाहायला मिळते. पहिल्या ओव्हर मध्ये सुद्धा पाहायला मिळाली आणि या तिसऱ्या ओव्हर मध्ये सुद्धा पाहायला मिळतात. धावसंख्या जर पाहायला गेली तर 14 या अंकावरती जाऊन पोहोचते. 4 षटकांचा मित्र सामना या फॉर्मॅट मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतंय. तिसरं षटक प्रगतीपथावरती दिलीप यांचं आणि चांगली गोलंदाजी त्यांची ही पाहायला मिळते. आज कसून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरुवातीच्या सामन्यामध्ये पाहायला मिळाली आहे. यावेळेस पाहतोय आपण एक धाव घेतलेली आहे. किती धावतील? धाव धाव म्हटलं जाते तिकडे छातीन फुटायची बारी. एकच धाव एका धावेने धावसंख्या 15 या अंकावरती जाऊन पोहोचते. अतिशय शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. याला कारण एकच की गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळते. षटकार चौकार ज्या वेळेस लागतायत त्यावेळेस मात्र कुठेतरी एनर्जी टिकून असते, परंतु ते एनर्जी जी आहे ती पूर्णपणे खालावत असताना पाहायला मिळते. पुढील चेंडू यावेळेस चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. पाहूया चांगले क्षेत्ररक्षण इथं झालं. दुसऱ्या धावीचा मानस ठेवलेला आहे आणि या ठिकाणी फलंदाज निश्चित बाद होईल की नाही हे तपासलं जाईल. फलंदाज बाद आहे. काय चांगल्या पद्धतीने आपण पाहिलं तर आला तसा चेंडू धोनीच्या अंदाजामध्ये फेकून दिला. दिलीप यांनी आपल्या हातामध्ये आला तसाच फेकून दिला. त्याच ऍक्शन मध्ये त्याच कारणास्तव फलंदाज आपण पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होताना पाहायला मिळाले. पाणी पाहिजे. राजन पाटील बोलर. डावाला सुरुवात झाली. पहिल्या ओव्हरमध्ये उल्हास याने उल्हासदायक चांगले आनंद देत असताना गोलंदाजी साजरी केली. आपण पाहिलं तर गडी बाद जरूर केला नाहीये, परंतु धावांवरती अंकुश पाहायला मिळाले. 6 धावा खर्च झाल्या. त्यानंतर चंदू यांनी चांगली गोलंदाजी केली. 1 गडी बाद केल्या आणि 3 धावा खर्च केल्या. दिलीप याने एक चांगलं प्रभावित गोलंदाजी पाहायला मिळाली. 7 धावा फक्त खर्च केल्या. आता पाहूया आणि त्याच्यामध्ये 2 रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होताना पाहायला मिळाले. यावेळेस राजन पाटील येतोय गोलंदाजी मार्क वरती. प्रवीण पाहूया प्रमुख दावेदार फलंदाज. क्या बात आहे. अतिशय वेगाने बॅट फिरवली होती. चेंडूचा आसपास जरी स्पर्श झाला असता तरी चेंडू सीमारेषे बाहेर पाहायला मिळाला असता. एवढ्या ताकदीने बॅट फिरवली होती. पाहूया पुन्हा एकदा खेळायला होईल सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती राजन आपण पाहतोय.
राजन नावाचा हा दबदबा आपण प्रत्येक संघामध्ये पाहतोय. कोण संघामध्ये सुद्धा आपण पाहिले तर राजन पाटील यांची चांगली कामगिरी. भद्रावती काल्हेर संघामध्ये 2 राजन आहेत, त्यांचीही चांगली कामगिरी पाहायला मिळते. यावेळेस व्हाईट बॉल 17 धाबलकावरती लागल्या गेल्यात या वाईटच्या स्वरूपाने. अतिशय शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये अजून एकही बाउंड्री पाहायला मिळाली नाही. अंतिम षटकाचा ओव्हरचा खेळ पाहायला मिळते आणि ती बाउंड्री प्रवीण यांच्या बॅट मधून पाहायला मिळेल का हे पाहण्यासारखं राहील. पाहूया. या प्लेस उडवलाय. लॉंग ऑफच्या रिझल्ट मध्ये चेंडू येतोय. चेंडू आहे त्या ठिकाणी 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 19 अंकावरती धाबालक जाऊन पोहोचते. अंतिम षटक आहे. 2 चेंडू फेकून झालेले, अजून 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. वराल देवी ताडाली या संघास काही करण्यासाठी प्रवीण आहे त्या ठिकाणी. पाहूया मोठा फटका लागला जाईल का, प्रयत्न चालू आहेत, परंतु गोलंदाज मात्र त्यांच्या रडार मध्ये त्यांच्या समोर चेंडूला काही ठेवत नाहीत. आता मात्र चांगला फटका आहे. मिडवेटच्या रिजन मध्ये खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आपण पाहू शकता. एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न पाहायला मिळत होता, परंतु आपण पाहतोय एकच धाव. क्या बात आहे. ताडाली संघ जर फायनल मध्ये पोहोचतात, नुसते पोहोचतायत, फायनल मारायची आवश्यकता नाही, तर महेश पाटील यांच्या माध्यमातून तब्बल 1,00,000 रुपयाचं पारितोषिक आहे. नितीन भाऊ पहिले तरी अनाउन्समेंट करायचं होतं. नितीन भाऊ त्या ठिकाणी होते. नुसतं फायनलला पोहोचले तरी 1,00,000 रुपयाचं बक्षीस. क्या बात आहे. अख्खी टुर्नामेंट संपवली पण 1,00,000 रुपये काही जमा झाले नाही. या टुर्नामेंट फायनल मध्ये पोहोचता तर ₹1,00,000 येतील. क्या बात आहे. नुसतं फायनल मध्ये पोहोचा. पुढील चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय व्हाईट बॉल. आपण पाहिलं तर वराल देवी चषक संपन्न केला, खिच्यातले पैसे टाकावे लागले त्या ठिकाणी 4 दिवसामध्ये, आणि इथं पोहोचताय त्या ₹1,00,000. क्या बात. पूर्ण सीझनचा कोठा मिळला जाईल या ठिकाणी. पुढील चेंडू यावेळेस ऑन साइडला खेळून काढलेला आहे. एकच धाव घेतली जाते या ठिकाणी. ही निकेश आहे त्या ठिकाणी. पाहूया थांबवलं गेलंय. पाहूया स्वतःवरती आत्मविश्वास दाखवलेला 22 धावा धावफलकावरती. आता मात्र गोलंदाजी करावी चांगली लागेल ताडाले संघाला. मॅजिकल गोलंदाजी, एखाद्या मारवाड्याचा भूत शिरावा लागेल त्या गोलंदाजामध्ये, तेव्हा कुठेतरी कंजूस भरी गोलंदाजी होईल. शेवटचा चेंडू पाहूया. प्रवीण पाटील, आणि जाता जाता का होईना परंतु मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु झेलच्या स्वरूपात या ठिकाणी फलंदाज मात्र होतोय बाद.
कैलासनं 500, विलास पाटील सरांना 300 आणि आज संतोष जोशी आणि संतोष पाटील पिंपलगार यांच्याकडून 500, म्हणजे या स्पर्धेमध्ये 1300 आणि वरालदेवी चषकामध्ये 5,500. त्यामध्ये संजयभाई म्हात्रेनं पहिली बोनी केली, त्यानंतर मंगेश भोईर असतील, किरणजी पाटील ताडाली आणि तानाजी पाटील यांच्याकडून तब्बल 5,500. 5.5 आणि या स्पर्धेचे 1300. भाऊ सर पैसे जमा ठेवा, हिसाब आमच्याकडे चोख आहे. यस, लिहून ठेवलंय आम्ही. ताडालीचे 5,500 आणि या स्पर्धेचे आतापर्यंतचे आहेत 1300, म्हणजे 6,800 रुपये तुमच्याकडे जमा. आता संजय पाटील, हा पोगावचे जावई, यांनी 500 रुपये लावलेत. बघा भाऊ पाटील सर, सुनील म्हात्रे सर, सुरेश गरज सरांना पण जर हिस्सा पाहिजे असेल तर त्यांना पण सांगा. 6,800 भागिले 5 नाही 6, अल्पेशला सोडून जमणार नाही, नाही तर अल्पेश वाट लावेल आपली. 6,800 भागिले 6, 3 पंच, 2 समालोचक आणि 1 गुणलेखक. संजय भाऊ 500 रुपये लावलेत. संजय पाटील लक्ष असू द्या. 500 रुपये आहेत ना कोणाला? सुनील म्हात्रे, क्या बात आहे. म्हात्रे सरांना ऑफर आहे, वा. आणि किरण पाटील यांच्याकडून वरालदेवी ताडली संघाच्या गोलंदाजांना विकेट हॅट्रिक साठी तब्बल 2,000. महेश पाटील साहेबांकडून तब्बल 1,00,000 आहेत. खूप उशिराने बक्षीस लावली, कारण की पहिली पायरी आहे, अजून दिल्ली बहुत दूर आहे. अंतिम सामन्यातून लावले असते तर आम्ही काहीतरी केलं असतं 19-20. नक्कीच गोलंदाज आले रत्नाकांत शिगवान. पहिले ओव्हर सुनील म्हात्रे सरांसाठी संजय पाटीलची ऑफर आहे. पहिला चेंडू अगदी गली क्षेत्रामध्ये योगेशना टिपला झेल. पहिले विकेटचं पतन, फलंदाज बाद. सध्या आपली संपूर्ण कमिटी खुश आहे, सर्व खेळाडू खुश आहे. आज संतोष जोशीने देखील 500 रुपये दिलेत. बघूया, 2 विकेट बाकी आहेत अजून. रत्नाकर सिगवान आपल्याला किरण पाटील यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी जे पारितोषिक लावलं आहे. फलंदाज आलेले नवीन निकेश. नक्कीच डीजे मॅन आहे, चांगली डीजे सिस्टीम देखील आहे निकेश कडे देखील. आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय दिलीप पाटील. आज संघनायक विजय पाटील स्वस्त्यात बाद झालेत. धावांचं लक्ष फक्त 23. दिलीप पाटील आणि निकेश पाटील हे दोन्ही बंधू आहेत. हा चेंडू टर्न केलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट. निकेशच्या बॅट मधून हा पहिला चौकार. सीतारामजी गुलवी यांनी या स्पर्धेला आणि त्यांच्या लाडक्या संघाला शुभेच्छा दिलेत. नक्की सीताराम गुलवी एजी स्पोर्ट निंबोली संघाचे एक सिनियर खेळाडू आहेत. काल भाऊ पाटील यांच्यावर विलास पाटील आपले जॉली कामतगरचे फिदा झाले होते. त्यांनी पहिले त्यांना 100 दिले, नंतर पाहिलं तर सुरेश म्हात्रे सर आणि सुरेश गरज सर आणि सुनील म्हात्रे बघत होते, त्यांना पण देऊन टाकले. केजी स्पोर्ट निंबवली संघाचे एक सिनियर खेळाडू संघनायक सीतारामजी गुलवी यांच्याकडून नक्कीच त्यांच्या लाडक्या संघाला या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिलेत. आणि आई गावदेवी स्पोर्ट नानकर या संघाला देखील त्यांच्याकडून शुभेच्छा दिलेत. धन्यवाद सीतारामजी गुलवी.
आपल्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. इथे चेंडूला अगदी नितीन बजाके यांनी शॉर्ट मिड विकेटला स्टॉप केलाय. दुसरी धाव इथे पूर्ण की अपूर्ण, तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे आणि सॉफ्ट सिग्नल नक्कीच 2 धावा पूर्ण आहेत असा इशारा. सॉफ्ट सिग्नल तुमचा काय नाबाद आहे. यस, बघूया इकडे चेक केलं जाईल. भाऊ पाटील सर नोट आउट आहेत. यस, तिसरा पंच तुम्ही जरूर घ्या. तुम्हाला जेव्हा गरज असेल तेव्हा घ्या आणि पहिला आपला सिग्नल सांगा. यस, नाही तर 6800 भागिले कमी होतील. आपली टीम आहे पूर्ण. यस, अल्पेश सध्या 2 दिवस नाही आहे. 1300 मधून त्याला मायनस करावं लागेल. झोपून द्या. संजय भाऊ वाट पाहत आहेत. वाईट नो चौकार षटकार. हा, झोपून ऍक्शन करा. इथे निकेश चेंडूला अगदी खोदून काढतात. बघूया रमाकांत चौधरी चेंडूवर झेपावतात. रॉकेट थ्रो. 2 धावा पूर्ण केलेत. वा, कैलास चौधरी संघाचे एक सिनियर इष्टिरक्षक म्हणून आपण ज्यांना इष्टांच्या मागे पाहतोय. कमलाकर पाटील साहेबांचा आज वाढदिवस आहे. नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाच्या वतीनं तसेच आमचं पंच पॅनल समालोचक गुणलेखक यांच्या वतीनं कमलाकर पाटील साहेबांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. इथे हा चेंडू वाईटचा इशारा केलाय. भाऊ सर म्हणतायत माझेच पैसे आहेत, फक्त तुम्ही माझ्या हिश्श्याला आहेत. तुम्ही कधी पैसे कमवाल. नक्कीच इथे संजय भाऊ वाट पाहत आहेत. हा चेंडू टोलावलाय. बघूया इथे रमाकांत चौधरी यांच्याकडून थोडीशी चुकी. झेल ड्रॉप झालाय. आज निकेशच्या बॅट मधून धावा येत आहेत. नक्कीच चांगली फलंदाजी करतो निकेश. अगदी सर्वच्या सर्व धावा आतापर्यंत त्या बॅट मधून आलेले आहेत. 10च्या 10 धावा या निकेशच्या बॅट मधून आहेत आणि एक वाईट, अशा एकूण 11 धावा लागलेत. 23 धावांचं माफक लक्ष आहे. 24 चेंडू मध्ये 23. इथे चेंडूला अप्रतिम फटका. हाफ ड्राईव्हचा कलात्मक फटका आपण पाहतोय. चेंडू सीमा पार येतोय चौकार. बघा 18 चेंडू मध्ये 8 रोखायचे आहेत. प्रमोद चौधरी असा गोलंदाज शोधा की किरण पाटील यांचं स्वप्न पुरं होईल. भले सामना तुमच्या हातातून जाईल, मात्र त्यांनी जे विकेट हॅट्रिक साठी जे पारितोषिक लावलेले आहे ते पारितोषिकाचा तरी कमीत कमी आपण आनंद घ्यायचा आहे. विकेट हॅट्रिकला तब्बल किरण पाटील यांच्याकडून 2000 आहेत. तुम्ही फलंदाजी खराब केली त्यांना देखील ठाऊक आहे, मात्र गोलंदाजी करून तुम्ही किरण पाटीलांची मनं जिंकली तर तुम्हाला योग्य ते पारितोषिक मिळेल. गरज सरांना देखील 500 रुपये लावलेत. संजय पाटील आज मूड मध्ये आहेत आणि संघ देखील ऑल इज वेल आहे. गरज सर नाही करणार रे, गरज सर नाही करणार. सुनील म्हात्रे करत नाही, आपण गरज सरांकडून काय अपेक्षा करायची. भाऊ सर तुम्ही पैसे हिस्सा देऊ नका. नक्कीच इथे झेल टिपलाय. फलंदाज बाद. दिलीप पाटील इज गॉन.
त्यांचं आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आम्हाला द्यायचं की नाही तुमच्या हातात आहे, मात्र तुमचे जे दोन सहकार्य आहे त्यांना देऊच नका. हा ते मॅच संपल्यावर घ्यायचं जायचं आपल्याला स्टंप बाहेर, त्याची काळजी नका करू. बाबू सरांचं स्पष्ट म्हणणं आहे, पैसे मी जमा केलेत, तुम्ही फक्त हिस्सेदार आहात, ते जमणार नाही. साक्षी संपूर्ण आपली भिवंडी ग्रामीण सिनियर 40+ आहे. तुम्ही मेहनत करा, तुमचे पैसे कधी येतील भाऊ म्हणतात. 6,800 त्यांचेच आहेत. हा तुमचा पण सहभाग असू द्या. प्रवीण पाटील नक्कीच आज गोलंदाजीसाठी आले. दुसरीचा प्रयत्न एकतर्फी पाहिलाय बघा, थ्रो बघा, खराब थ्रो. दुष्काळात 13वा महिना. नक्कीच इथे 1,00,000 रुपये महेश पाटील साहेबांनी लावलेत आणि इथे 3 धावा आलेत. नक्की सामना जवळ आपल्या पक्षामध्ये खेचलाय. जानमन गोवे संघानं धावसंख्या 18, आता फक्त 5 धावा आणि 16 चेंडू. वाह, सुरेख सुरेख चेंडू. मात्र सर ते आम्ही सांगत नाही तुम्हाला, हिस्सा नाही, स्वतः भाऊ पाटील बोलतायत 6,800 माझे आहेत, मी घेईन, तुमचे तुम्ही घ्या. हा फटका पोलच्या अंदाजाने खेळलाय. बघूया चेंडू चाललाय एका टप्प्यानं कौ कॉर्नर रिझर्व मधून सीमापार चौकार. आणि या चौकारानं धावसंख्या 22. स्कोर इज लेवल. फक्त 1 धाव विजयापासून दूर. चला एजी स्पोर्ट निंबवली संघनायक या आपण मान्यवर कक्षामध्ये, आणि आपली जी लिगली प्रवेश फी आहे ती देखील जमा करायची. निंबवली संघ, ताडाले आणि गोवे. फक्त 1 धाव गोवे संघाला विजयासाठी बाकी आहे. आणि विजयी फटका निकेतच्या बॅट मधून येतोय. हा चौकार. अभिनंदन जय हनुमान गोवे. नितीनजी बजेके साहेब आपण देखील या नानकर संघ आपल्याला आमंत्रित करूया. प्रवीण पाटील अध्यक्ष आहेत. वरलदेवी ताडाली 40+ क्रिकेट संघाचे. धन्यवाद गोवे संघ, आपली रिपोर्टिंग झालेली आहे. या टॉस साठी या निंबवली संघाचे संघनायक नितीनजी बजेगे साहेब 8 लाख टॉप लाख. नक्कीच अगदी फलंदाजी कुठेतरी आज कमी पडली. फक्त 22 धावा 24 चेंडू मध्ये बनवल्यात. किरण पाटील आपण देखील